सुंदर मनमध्ये भरली. ओ राजाला राणी भेटल चुकलेलं कोड. शिष्यानं किती शिकायचं ना ते गुरुजी ठरवणार. शिष्यानं अक्कल नाही शिकवायची गुरुजीला. लते लते थँक्यू. नशा प्रेमाची वेगळी. हो लतिकाला काय नको व्हायला. तुम्ही गा बसा ना. दौलतराव काय सांगितलं आम्ही तुम्हाला? आईचा मान ठेवायचा. 4 चौघांमध्ये मान ठेवला पाहिजे. इमेज निर्माण झाली पाहिजे मातृभक्त म्हणून. पण पब्लिक मध्ये म्हणले होते ना तुम्ही. अहो तुम्हाला भान राहत नाही ना. तसं नाही पण हे बघा आईची नीट बोलण्याची सवय लावून घ्या. झाला तर तिचाच उपयोग होईल. पण लतिकाचं काय होणार आहे आता? हो तुम्ही नका मध्ये ना खूपसू. सांगतो तेवढंच करा. तेच सांगू राहिलो मी त्यांना. लतिकाचं काय होणार आहे? तुम्हाला काय करायचं मध्ये मध्ये मध्ये? दौलतराव आई आहेत त्या तुमच्या. आता तुम्ही धंद्यात येत आहेत राजकारण्यांच्या. तेव्हा खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. हे करायला जमलंच पाहिजे. आणि आता मी काय सांगतो ना ते लक्षपूर्वक ऐका. अभ्या काय आलं रे तुला? लय ताण असेल डोक्याला तुया. तूच म्हणतो ना मला मी डोळ्यातून पाणी काढलं तर माझी सगळी कामं होतात म्हणून. मग आता पाय ना माझ्या डोळ्यातलं पाणी थांबतच नाहीये. अभ्या जागा होणार आहे. बोल ना माझ्याशी. अभ्या आत्याबाई गोळ्या घ्या. अहो आमच्यासाठी नाही तुमच्या धाकट्यासाठी घ्या. त्यांना घरी आणायचं ना. मग ताकद नको घ्या. काय होऊन बसलंय? डॉक्टर म्हणले ना ठीक होतील. आहे चान्स. ठीक होतील आप्पा. पण भाऊजींना असं पाहायची सवय नाहीये ना. भाऊजी म्हणजे कसं एकदम सळसळतं रक्त नाही का. काय आलं त्या शर्यतीच्या नादाला लागले. पण मी ना पहिल्यापासून तुमच्या सोबत होते आप्पा. तुमचं म्हणणं बाई ते बोलायची ही येळ नाही. चुकलं. जमलं तर मला माफ करा. तुम्ही काय माफी मागू राहिले?
तुमची काय चूक आहे याच्यात? माझी चूक आहे. आयुष्यात पहिल्यांदा तुमचं काही ऐकलं नाही मी. परिणाम पा, माझं लेकरू निश्चित पडलंय हो हॉस्पिटलमध्ये. तुमचंच बरोबर होतं, ऐकायला पाहिजे होतं तुमचं. काय मला बुद्धी झाली, येड्यावाने वागले पाय मी. तुमच्या जोडीनं मी बी विरोध केला असता ना तर ऐकलं असतं त्यानं. आपण दोघांनी सांगितलं होतं की नाही क्रिकेट सोड म्हणून, ऐकलं होतं त्यानं. सोडलं होतं की क्रिकेट. नुसती बॅट ठेवून दिली आहे घरात, कवा विचार सुद्धा नाही आणला मनात क्रिकेट खेळायला जायचा का? नाही आपण नाही आवडायचं, कायला शब्द मोडायचा. असं गुन्ह्याचं लेकरू आहे माझं. माझं चुकलं, ऐकलं नाही तुमचं. रडू नका. बरा होईल ना हो, शुद्धीवर येईल ना. मग ठीक होते ना. एवढे भांडून जायले घरातून ते तेवढेच धडधाकट होऊन घरात परत येणार आहेत ते. हो ना. मग महाराज असं होऊ दे. खरंच सांगते हो, माझं चुकलं. पोराचं काय हो, तरुण रक्त आहे, अंगात जोश आहे तर मनला शर्यतीत भाग घेतो. पण मला कळायला पाहिजे होतं ना, मी कळायला त्याच्या ओ मध्ये ओ मिसळलं. शपथ सांगते, तुमची काळजी नाही हो कळली मला. आत्याबाई तुम्ही नका ना स्वतःला दोष देऊ. लतीनं काही बाई भरवलं का नाही तुमच्या डोक्यात? तुम्ही मला काय म्हणल्या होत्या का, असं भाऊजींचं हातात ढाल घेतलेलं चित्र डोळ्यापुढं दिसतंय. भारी वाटलं होतं ना आपल्याला, मला बी वाटलं होतं. पण ना कुठं तरी मला माहितीच होतं का दौलत काहीतरी कांड करणार. अजी, तुम्हाला खात्री आहे दौलत न करेल म्हणून? हो, दुसरं कोण करणार? किती जुनं वैर आहे त्या दोघांचं. गावात सगळे लोक म्हणू राहिलेत का दौलत आब्याला घाबरला आणि म्हणून दौलतने भाऊजींवर हल्ला केला. उगा जीवाशी खेळ झाला. तो बरा आहे का? पण आजची रात्र निघाली पाहिजे बस. हातांचं ऐकायला पाहिजे होतं बरं. खायच्या काय होऊन बसला आता. जयश्री, देवाला साकडं घातलं पाहिजे बाय. चल देवाजवळ दिवा लाव. अभ्या, स्ट्रेस आला की कसा हसतो ना रे तू. आणि आता तर लई स्ट्रेस आहे. स्ट्रेसशी हसून दोनात करतो ना तू. काही टेन्शन आलं की हसून उडवून लावतो. मग आता काय आलंय अभ्या तुला? हसून कसं तू सगळं सोपं करतो तो यासाठी. आमच्यासाठी असं सगळं अवघड नको ना करू. अभ्या, तू ना मला टोमणे मार. तडा तडा बोल पाहिजे, काढ तुझा पणा, चिडव मला पाहिजे तेवढं. आणि मी प्रॉमिस करते मी बिलकुल चिडणार नाही. मी काहीच बोलणार नाही तुला. तू ना पाहिजे तेवढी मस्करी कर माझी, मी काहीच बोलणार नाही. पण तू बोल ना अभ्या प्लीज. काहीतरी बोल ना अभ्या. बोल ना एकदा अभ्या माझ्याशी प्लीज. डोळे उघडून पाय ना माझ्याकडं.
तू हसणारा आणि चिडणारा, हाच रोल आहे तुझा माझ्या आयुष्यात. आता अचानक असं तुझं रोल बदलू नको माझ्या आयुष्यात. तू असा गप राहिलेला नाही आवडत आहे मला. मला सवय नाहीये ना अशा शांत अभ्याची. अभ्या म्हणजे आनंद, अभ्या म्हणजे खट्याळ, अभ्या म्हणजे हट्टी, अभ्या म्हणजे हसू. असा आहे हा आमचा अभ्या. तुला शांत असं कधी पाहिलंच नाही ना. बस झालं ना आता, बोल ना माझ्याशी. अभ्या जागा होणार आहे प्लीज. अभ्या तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. माझ्याविषयी तुला थोडं जरी वाटत असेल ना तर आता बोल माझ्याशी. मला माहिती आहे अभ्या, तुला सगळं ऐकू येतंय, माझं सगळं कळतंय मी काय म्हणते ते. प्लीज अभ्या जागा हो ना. मी आता 10 मोजे. तुला जर माझ्या मैत्रीची किंमत असेल, माझ्याविषयी जरा जरी काही वाटत असेल ना तर तसं सांग मला. रिस्पॉन्ड कर. अभ्या तुला शपथ आहे माझ्या मैत्रीची, माझी. प्लीज अभ्या, मी 10 मोजून व्हायच्या आधी तू मला रिस्पॉन्ड कर. एक, 2, 'अभ्या प्लीज जागा हो ना. 3, 7. तुला बायको म्हणून कधीच पर्वा नव्हती माझी, समजू शकते मी. अभ्या मित्र म्हणून तर तू व्हॅल्यू करतो ना मला. तूच म्हणला होता ना अभ्या माझ्या मैत्रीची, आपल्या नात्याची लाज ठेव. 8, 9. अभ्या मला हरवू नको, कारण मला जिंकायला तू शिकवलं. जगाशी लढायचं बळ तू मला दिलं. अरे माझ्या आयुष्याची दिशा बदलली आहे तुझ्यामुळं. तू आत्मविश्वास दिला मला. मी सुंदर आहे याची जाणीव तू मला करून दिली. तू म्हणतो ना मी तुझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे म्हणून, म्हणतो ना रे. मग आता तुझ्या याच जवळच्या मैत्रिणीला तिच्या सगळ्यात जवळच्या मित्राची गरज आहे. आणि त्याची सोबत तिला कायम पाहिजे. अभ्या, अभ्या तू ऐकतोय माझं माहितीये मला. मला अजून बी तुझं मन कळतं. उत्तर देणार आहे प्लीज, प्लीज उत्तर दे. काहीतरी रिस्पॉन्ड कर. हे पाय अभ्या, आपल्या नात्याच्या परीक्षेसाठी आता फक्त एकच अंक राहिलाय. प्लीज आपल्या नात्याला फेल नको करू प्लीज.
हा बोल. मिनी अगं बातमीच तशी आहे. काय भाऊजी हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये. काय? हा ना, मुर्दा बशिवला त्या दौलतचा. एवढं मारायचं असतो वेग, आणि जिचा राग तिच्यावरच काढायचा ना. त्या लतीवर राग आहे ना, द्यायची होती तिला ढकलून त्या टेकडीवरनं. पत्ता बी लागला नसता कुणाला. म्हणजे जर क्लिअर सांग ना. अगं ती लती जाऊन सारखी सारखी नडती ना त्या दौलतला. मग दौलत नडतो भाऊजींना. आता त्या लतीमुळं अजून काय काय बघावं लागणार आहे, काय भोगावं लागणार आहे भाऊजींना कुणाला माहित. मी एकदा जाऊन बघून येईल आब्याला. हा मिनी जाय, आत्ताच्या आत्ता जाय. आत्ता एवढ्या पहाटे कुठं? दुपारी बिपारी जाईन मी. मिनी अगं ICU मध्ये आहेत भाऊजी. दुपारपर्यंत कशाला थांबती? पण आत्याबाई बी आत्ता घरी आहे. तू आत्ताच्या आत्ता जाय. ते माझी ना जर का झोप नाही ना झाली तर डोळ्याभोवती डार्क सर्कल येतात बरं का. आणि मी गॉडकडे प्रे करेन की माझ्या होणाऱ्या नवऱ्याला लवकर बरं कर म्हणून. हॅलो मिनी. हव्या चुकलं रे माझं. आपण कोण? मी अभिमन्यूचा भाऊ. तुम्ही आबांचे बॉडीगार्ड ना? हो. मग इथं काय करताय? चौकशी करायला आलो होतो. ठीक आहे का तो? हा बरा आहे तो. काळजी घ्या. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. काय झालं लते? काय झालं लते? दादा अभ्यानं रिस्पॉन्ड केलं. आता त्यानं हाताची बोट हलवली. डॉक्टर अभ्या. डॉक्टर डॉक्टर. काय झालंय? त्यानं रिस्पॉन्ड केलं. बरं मी बघतो, थांबा. काय झालं डॉक्टर? धोका टळलाय आता. तुमची प्रार्थना आणि आमचे उपचार दोन्ही वर्क झालेले आहेत. खरंच थँक्यू डॉक्टर. यू आर वेलकम. उद्या आपण काही टेस्ट करूया. तसंही आता जीवाची काही रिस्क राहिलेली नाही आहे. सिस्टर, मी काही औषध लिहून देतो, ती त्यांना द्या. डॉक्टर मी आता घरी कळवू का? हो शुअर. थँक्यू. थँक्यू. घाबरवलं होतं पोराला.
पण आपला घडी पळ कुठं नाही लते आला बघ परत. लतिकांना दौलतला पाहिलंय, हे काही झालं तरी आबांना कळलंच नाही पाहिजे. यांनी माझं बोलणं ऐकलं तर नसेल ना, नाहीतर ना बाबा. महाराज आता चमत्कार करा, माझ्या लेकराला जाग येऊ दे, लवकर बरा होऊन तो घरी येऊ दे. हॅलो, धोका टाळला. पांडुरंगा, सांगतो. अहो काय 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 झालं? धोका टाळला. म्हणजे हा शुद्धीवर आला? नाही, शुद्धीवर नाही आहे ते, पण धोका टळेल. महाराज आता माझ्या लेकराला लवकर बरं करा आणि घरी घेऊन या. काय झालं ना? आशूचा फोन आहे. हो उचला ना, काय म्हणतो पहा तरी. हा आशू बोल. बरं आहे ना आता? धोका टळला ना? लय बरं झालं. हा ठेव. काय हो, काय झालं? धोका टळलाय. हा का? देवाच पावला. देव पावला म्हणायचा. राम कृष्ण हरी. जय श्री. साखर ठेव बाई देवाचं. हा ठेवते लगेच. ऐकतोय ना तू अभ्या? म्हणजे मला म्हणायचं होतं की तू ऐकत नाही हे माहितीये मला, पण माझं बोलणं ऐकू येतंय ना? थँक्यू अभ्या. लय घाबरवलं होतं तू आम्हाला सगळ्यांनाच, पण तुला लय मजा आली असेल ना मला असं रडताना पाहून? माहित होतं मला. कोणाशी बोलू राहिली? दादा, त्याला सगळं ऐकू येतंय. माहिती मला. एन्जॉय करून राहिलाय सगळं हे. लतिका, मला आप्पा येऊन गेलेलं बरं वाटलं बघ. राग सोडला त्यांनी. त्यांचा बिल्लाही जीव आहे आब्यावर. फक्त दाखवण्याची पद्धत वेगळी आहे. हा काय कमी आहे का? आबी तसंच आहे ना. प्रेम आहे पण बोलणार नाही कधी. जीव लावतो तो माणसावर. ज्या माणसावर जीव लावेल ना त्यासाठी जीव बी देतो तो. 4-5 बोटं हलवली त्यानं. टाळा वाजू राहिलाय माझं बोलणं ऐकून. हा तुझ्याविषयीच बोलतोय. चल पटकन जागा हो बाबा आता. कशी आहे अभिनवरावांची तब्येत? रिस्पॉन्ड करून राहिला आता तो. रिस्पॉन्ड करतायत का? बाबा, मग काय म्हणले डॉक्टर? कधीपर्यंत रिकव्हरी होईल त्यांची? नाही
तसे काय बोलले नाही ते, पण म्हणले काही टेस्ट करावं लागेल, मग कळवतो काय ते. अच्छा दादा ही औषधं आणायची होती. आबांबद्दल सांगू का आता लतिकाला? नाही नको नको आता नको, आधीच टेन्शन मध्ये येते. ते आबांचे भाऊसर कशाला आले होते इथं? अभिमन्यूची चौकशी करायला. पोरगा मारतो आणि वडील माणसं पाठवतात चौकशी करायला. हे बाय लतिका, त्यांच्याकडून आधी लागायचं आपण. अरे दादा तुला नाही बरोबर आहे, बरोबर आहे. डोक्याने आदू माणसं आहेत ते, कशाला त्यांच्या नादी लागायचं नाही. बरं लतिका, मी बँकेत जातोय. हा तू रजा घे आज बरं, आणि रजा घेतल्याचा ईमेल मला कर, माझ्या रेकॉर्डसाठी राहील ना. ठीक आहे. महाराज, माझ्या घरावर लक्ष असू दे बरं तुमचं. आभ्यावर जर काही संकट आलं असेल तर ते माझ्यावर येऊ दे. माझं उरलं सुरलं सगळं आयुष्य आभ्याला मिळू दे. त्याला सुखात ठेवा बरं, त्याला लवकर बरा करा आणि पटकन या घरात घेऊन या. म्हणजे कसं माझं हे घर ना हसतं खेळतं होईल परत. एवढं करा महाराज. तिचं तोंड बंद करावं लागेल. झालं का ग? हा आत्याबाई. आत्याबाई, आणि ह्यांना म्हणा गपचूप खाऊन घ्या डबा, नाटकं करू नका उगा. आणि लतीचा डबा नाही दिलेला का? कारण ती घरी येईल ना आता. मॅडमला कामाला तर जायचं असेल. काय नोकरी करून दिवे लावलेत ते तर पाहतोच आहे आपण. नोकरी पायी झालंय सगळं. ना तिने ती नोकरी केली असती ना दौलतची असा पंगा झाला असता. ते बाई नोकरीच नसली असती तर तिचं ट्रेनिंग बी नसलं असतं. मग ना ते ट्रेनिंग आहे, ना तिने जाऊन दौलतला हाणलं असतं, ना दौलतला राग आला असता, ना तो त्याने असा भाऊजींवर काढला असता. तुम्ही सांगा आता तिला, बस झालं, नोकरी बंद कर, गपचिप घरात बस, संसाराकडे लक्ष दे म्हणा. आता बाई तुम्हाला नाहीच का पटत आहे माझं? काय की दौलतची लतीनं पंगा घेतला नसता तर आज हा दिवस आलाच नसता. कायला एवढा राग आला असेल दौलतला सांगा बरं? इतकं मोठं कांड करेपर्यंत पर जीवानीशी हल्ला करेपर्यंत मजल गेली. मी निघायचं का? हा हो काय आलं? काय नाही. चला. हा नादी लागायचं नाही म्हणजे असाच विषय सोडून द्यायचा का दादा? विषय वाढून काय उपयोग होणार नाही लतिका. विषय नाही, मी दौलत बद्दल म्हणतेय दादा. म्हणजे दादा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय दौलतला तिथं. म्हणजे तुला म्हणायचं काय, अभिमन्यूवर दौलतने हल्ला केला? मला म्हणायचं नाही, मला खात्री आहे की अभ्यावर हल्ला दौलतनंच केला. शर्यत तोंडावर आली ना, घाबरला असणार तो. मैदानात तो अभ्याशी नडू शकत नाही म्हणून मैदानाबाहेर त्याने अभ्याचा काटा काढण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे दादा, दौलतनं अभ्याची ही अवस्था केली ना, मी बी दौलतला आता सोडणार नाही. जयश्री, तुझं आटपलं की सांग बर का, मग जाऊ आब्याला पाहायला. हा तू का रडतो रे? काय झालं पोरा?
आजी माझ्या सगळ्या स्वप्नांची राग रांगोळी झाली ना ग. म्हणजे बापू म्हणत होते आप्पा आता अभिनम्य रावणना शर्यतीत भाग घेऊ देणार नाही. आणि आता शर्यत तर तोंडावर आली ना ग आजी. त्यांना रिकवर व्हायला नाही म्हटलं तरी 15 महिना जाणार आहे आजी आता. हा ना रे, मला बी लई वाईट वाटत बघ. आजी मी संपलो, बरबाद झालो का आजी. तू का बरबाद होशील? आजी तू कधी प्रेम केलेस का ग? नाही ना बाबा, त्याच्याशिवायच माझा संसार झाला पाय. तू पण करतेस ना माझी टिंगल. माझ्या ना सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरवून टाकलं त्या वळून चिपऱ्यानं. काय करणार का आपण? काहीतरी केलं पाहिजे ना दादा. दौलतचा पहिल्यापासून अभिमन्यूवर डोक होताच. नुसता डोक राहिला नाहीये दादा, गुन्हा केलाय त्यांनी. अभ्याची अवस्था पहा, काही झालं असतं म्हणजे. दादा आता जर आपण गप्प बसलो ना तर या पुढे तो अभ्यावर हल्ला करायला मागं पुढे पाहणार नाही. नशिबाने आज अभ्या वाचला, नाहीतर जर. बस बस, पुढे काय बोलू नको. काय करायचं बोल. दौलत विरुद्ध रितसर पोलिसात तक्रार करायची. आपल्याला कोणी दाद देणार नाही लतिका. अशी कशी कोण दाद देणार नाही? आपल्याला दाद मिळेपर्यंत हा विषय सोडायचा नाही. आप्पा काय बरे आहेत का तुम्ही? बरंच म्हणायचं काय आता. त्या दौलतला ना माझं तळतळत लागणार आहे. म्हणजे आपल्या अभिनम्य रावांची अशी अवस्था त्यानंच केली ना. एवढं दचकायला काय झालं माहिती नाही का तुम्हाला? त्यानं ना चांगलं नाही केलं, देव बघून घेईल त्याला. मला कसं कळलं हे दौलतनंच केलं म्हणून? लतिकाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्याला तिथं. काय लतिकानं पाहिलं? स्वतःच्या डोळ्यांनी. पळून गेला तो डुक्कर. डुक्कर नाही, रान डुक्कर आहे तो. रान डुक्कर पण नाही, चिखलातला डुक्कर आहे. त्याच्या अंगात किडे पडतील बघा तुम्ही. त्यानं अभिनम्य रावणवर नाही माझ्या स्वप्नांवर हल्ला केलाय. माझा ना तळतळत लागल्याशिवाय राहणार नाही तो. देव त्याला चांगली अद्दल घडवणार आहे बघा तुम्ही. राम राम बापू. राम राम राम. काय ऐकलं ते खरंय का? आब्यावर हल्ला झाला म्हण. हा ते नाही, बरं आहे ना तू आता? ठीक आहे. घातपात आहे म्हणे. नाही, मी जनावरांना पाणी पाजायला गेलो होतो ना तलावावर, तेव्हा तिथं कळलं. मी तर म्हणतो त्या आमदारच्या बियाण्याचंच काम असणार. अहो लय खार खातो तो आब्यावर आणि लतीवर. गावभर हिंडत असतो. पण कालपासनं थोबाड बी दिसलं नाही बघा त्याचं. बापू, आब्याला मना सांभाळून राहा, शर्यत तोंडावर आली. होय, येतो. खरंच तक्रार करायची? दादा दुसरा काय पर्याय नाही आता. येडी कळते तू. दादा तुला काय वाटतं पोलीस दौलतला पकडून जेलमध्ये टाकतील? आबा राजकारी माणूस पडली. ते शर्यतीच्या मोक्यावर दौलतला असा जेलमध्ये जाऊ देणार नाही. ते त्याला प्रोटेक्ट करतीलच. किती दिवस प्रोटेक्ट करणार? आज ना उद्या खरं बाहेर येईलच ना.
दादा आपण असं घाबरून राहतो ना म्हणून त्याचं धाडस वाटतं. तुझं बरोबर आहे लतिका, पण या हॉस्पिटलच्या गणगणित पोलीस स्टेशनच्या चक्करा मी मारन दादा, पण त्या दौलतला शिक्षा झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. घरी कुणी तयार होणार नाही लतिका. पण आता मी गप्प बसणार नाही. मग घरी सांगायला नको. पण दादा हे असं बरोबर नाही ना. जायचं असतं ना तर आत्ताच्या आत्ता जावं लागेल. आई आप्पा बी येतील. असं काय झालं? सुंदर मनामध्ये भरली घातपात आहे म्हणे. मी तर म्हणतो त्या आमदारच्या बेण्याचं काम असणार. बरं झालं बापू तू फोन केला. म्हणजे नाही, मी तुलाच फोन करणार होतो, जरा महत्वाचं बोलायचंय मला बी. तू एक काम कर, चौकात ये, मी आहे तिथं. बर. हां. दादा काय आलं? घरी कुणी तयार होणार नाही लतिका, नाहीच म्हणतील ते. पण आता मी गप्प बसणार नाही. मग घरी सांगायला नको. पण दादा हे असं बरोबर नाही ना. हे बघ, तू जर घरी सांगितलं ना ते तुझे बी हात बांधून ठेवते. दादा आपण मध्ये एवढी हिंमत नाही, पण आईचं तुला माहितीच आहे. दादा तू मला मी तुझ्या बरोबर. आता जे होईल ते होईल. पण घरी तर सांगितलं पाहिजे ना. नको, ऐक माझं. पण कधीतरी कळलंच ना. तेव्हाच तेव्हा बघू. दादा पण हे बघ, गुन्हा झाल्या झाल्या तक्रार लगेच नोंदवावी लागते. वेळ गेला ना तर पोलीस म्हणता एवढा वेळ का लावला म्हणून. जायचं असतं ना तर आत्ताच्या आत्ता जावं लागेल. आई आप्पा बी येतील. काय झालं? ते आप्पा येणार होते ना. बाहेर गेले. कुठं? कामाला. कसलं? हाय त्यांचं काहीतरी. घ्या डबा घ्या, खाऊन घेतो ग. आई डबा नंतर खातो. का? जरा जाऊन येतो. कुठं? बाहेर. का? काम आहे. कसलं? आहे ना, सांगतो तुला मी नंतर. दोघं बी. अरे पण डबा तर का. आलोच. येते मामी. डॉक्टरांची विजिट झाली आहे, दुपारपर्यंत शुद्ध येईल आपल्याला. आणि मी आज रजा टाकली आहे बँकेत. दादा घरी जाऊन आधी कॅश घेऊ, असायला पाहिजे ना जवळ. येतो मामी. हा, आंघोळ पांघोळ करून घे तू, म्हणजे थोडं फ्रेश वाटेल ना तुला. आणि थोडा आराम बी कर. नाही नाही नाही, लगेच होतो आम्ही. आलो. चल चल चल. अरे दोघं आलो. पण त्यांना टेकडीकडे जाताना पाहिलंय ना. कोणी? खात्रीशीर सोर्स नाही. किती लोकांनी बघितलं तुम्हाला? कोणी नाही, मावशीनं फक्त बघितलं. दादा हे घे, ठेव. हे काय ना? असू दे दादा, ठेव तुझ्याकडं. माझा पगार झालाय आणि तसं बी औषधाला आणि लागतीलच ना. ठेव ठेव, तुझ्या बॅगमध्ये ठेव. लागलं तर घेतो तुझ्याकडून मी. चल, बाकी आवरलं तुझं? आधी पोलीस स्टेशनला जायचं ना. हा दादा. तुला खरंच खात्री ना? दादा
हाँ चल चल चल. हॅलो आत्याबाई, बरे आहेत का हो भाऊजी? हा बरं आहे. डॉक्टर आत्ताच येऊन गेले ना, तपासून गेले, म्हणले दुपारपर्यंत शुद्धीवर येईल. बरं झालं, देवच पावला म्हणायचा. हा ना, हा महाराजांची कृपा आहे. बरं ऐका, लती आणि हे आलेत का तिथं? नाही ग. ऐका आता, म्हणजे घरी बी नाही तिथं बी नाही, गेली कुठं ही दोघं म्हणायची? काय माहिती बाई, इथं तर नाही आहेत. यांना तर ना आता त्या लतीनं आणखी काही उद्योग नको करून ठेवायला म्हणजे झालं. घ्या आप्पाच्या, एक तर लई दिवसाने तुझे पाय लागले घराला, आणि बापू तर काय फक्त पत्र द्यायला येतात तेवढंच. सखू, काय झालं? अभ्या बरं आहे ना? हा बरा आहे, पण त्या पहा आता डोक्यावरून पाणी जायले. काय झालं? काय एवढे दिवस पोराटोरांची भांडणं होती म्हणून त्याच्यात पडलो नाही. म्हटलं पोरं तरुण आहेत, तरुण रक्त आहे, जोश आहे अंगात. म्हणून दरवर्षी जशी जशी शर्यत जवळ येते ना तशी ती शर्यत नाही राहतो आबा, युद्धभूमी होती. ते तर आहेच. त्या पहा आबा, हरणं जिंकणं ही वेगळी गोष्ट आहे. हा, आणि जे काय आहे ते मैदानात होते ना. काय म्हणायचं काय तुम्हाला? त्या पहा, एवढे दिवस बोललो नाही मी आबा, पण त्या दिवशी दौलत घरी आला होता, आब्याचा हार घातलेला फोटो घेऊन आला होता. काय? खरं तर बोललो नाही मी, म्हणलं पोर आहेत, वय वाढलं तर अक्कल येईल. पण कायचं काय, हे दौलतनं असं नव्हतं करायला पाहिजे. बरं हा, चुकीचंच आहे ते. मस्करीला पण लिमिट असतं ना. मस्करी? मस्करी नाही आबा ती. हो, पोरग माझं हॉस्पिटलमध्ये आहे आणि दौलत. काय बोलतोय आप्पा? हा आबा, दौलतनं माणसं घातलेली आहेत आब्यावर, आणि माझ्या सुनेनं त्याला तिथं पाहिलेलं आहे. बोला, काय काम आहे? गुन्हा नोंदवायचा आहे आम्हाला. अच्छा, ते साहेबांकडे. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार साहेब, गुन्हा नोंदवायचा आहे. कसला गुन्हा? माझ्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला झालाय. अरे बाबा, बसा बस, तुम्ही बसा पहिले. हा बोला. कोणावर संशय तुमचा? संशय नाही, पुरावा आहे. कुणाविरुद्ध? दौलत सर्जेराव निंबाळकर विरुद्ध.